श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना. 9 फेब्रुवारीचा दिवस ठरणार भाग्यशाली. शुक्र राहूच्या युतीत या 3 राशींचं पालटणार नशीब. अचानक होणार धनलाभ. शुक्र आज कुंभ राशीत प्रवेश करेल. कुंभ राशीत पोहोचल्यानंतर शुक्र राहूशी युती करेल. राहू आधीच कुंभ राशीत आहे आणि ही युती अनेकांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणू शकते. शुक्र ग्रह हा संपत्ती, आराम, प्रेम आणि समृद्धीचा ग्रह मानला जातो. तर राहू अचानक लाभ आणि अनपेक्षित घटनांशी संबंधित असतो. जेव्हा हे दोघे एकत्र येतात तेव्हा आर्थिक बाबी, करिअर आणि नातेसंबंधांमध्ये लक्षणीय उलथापालथ दिसून येते. आज रात्री शुक्र मकर राशीत सोडून कुंभ राशीत प्रवेश करेल. तो कुंभ राशीत आधीच उपस्थित असलेल्या राहूशी युती करेल. या ग्रह युतीचा परिणाम सर्व राशींवर होईल, परंतु हा काळ 3 राशींसाठी विशेषतः फायदेशीर मानला जातो. पहिली रास आहे मेष. या युतीचा तुमच्या उत्पन्न आणि नफ्यावर परिणाम होईल. अचानक कमाईच्या संधी निर्माण होऊ शकतात. व्यावसायिकांना नवीन सौदे किंवा क्लायंट मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या टीमकडून पाठिंबा मिळेल आणि पदोन्नती किंवा बोनस मिळण्याची शक्यता आहे. शिक्षण, बँकिंग किंवा वित्त क्षेत्रातील लोकांना विशेष फायदे मिळू शकतात. दुसरी रास आहे वृश्चिक. या ग्रहांच्या संयोगामुळे वृश्चिक राशीला आनंद आणि समृद्धी मिळू शकते. घर, जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित बाबींना सकारात्मक परिणाम दिसू शकतात. शेअर बाजार किंवा गुंतवणुकीतून नफा मिळण्याचे संकेत आहेत, परंतु विवेकबुद्धी आवश्यक आहे. दीर्घकाळापासून असलेल्या आर्थिक किंवा कौटुंबिक समस्या हळूहळू कमी होऊ शकतात. नोकरी किंवा व्यावसायिक जीवन सुरू करणे हे एक सकारात्मक वातावरण असू शकते. तुमच्या सासरच्या लोकांकडून काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. सकारात्मक विचारसरणीत बदल होईल. कौटुंबिक संबंध मजबूत होतील. यानंतरची रास आहे कुंभ. ही युती तुमच्या स्वतःच्या राशीत तयार होईल, त्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्त्वावर आणि जीवनावर थेट दिसून येईल. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकते आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येऊ शकतात. प्रलंबित कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. घरातील वातावरण चांगले राहील. व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. नशीब तुमच्या बाजूने असेल तर अनेक कामे सोपी होऊ शकतात. प्रलंबित कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल. व्यवसायात गुंतलेल्यांना प्रगती दिसू शकते. मोठा करार होण्याची शक्यता देखील आहे. चांगले नियोजन आणि रणनीती नफ्याचे नवीन मार्ग उघडेल. बोलण्यात आणि वागण्यात सुधारणा होईल, जी सामाजिक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रात फायदेशीर ठरेल. मानसिक ताण कमी होईल. निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल. करिअर आणि आर्थिक आघाडीवर स्थिरता येईल.